महाराष्ट्रातल्या लोकनाट्य तमाशा परंपरेचं केंद्र ज्याला आपण म्हणू ते पेडगाव इथं आपण आलोय आणि पेडच्या डॅमच्या खालच्या बाजूला पूर्णपणे आपण इथं बसलेलो आहे आणि याच्याच या ठिकाणी या दक्षिणेच्या बाजूला पेड गाव आहे। या पेड गावचे अत्यंत नामांकित कवी आणि महाराष्ट्रातल्या तमाशा परंपरेचे सध्याच्या आशास्थान आपण ज्याला म्हणू ते रामहरी भाट, शाही रामहरी भाट रचनाकार, उत्तम अभिनय आणि तमाशा परंपरेची उत्तम जाण असणारे एक व्यक्तिमत्व की ज्यांची परंपरा उमाजी कांबळे सावळजकर आणि बाबाजी साठे पेडकर यांच्या परंपरेतनं सुरू होते। अशा उमाजी आणि बाबाजी यांच्या या सगळ्या पांढरीमध्ये आम्ही इथं आलेलो आहे की ज्यांचा तमाशा 19व्या शतकामध्ये या परिसरात तासगाव परिसरात खूप गाजलेला होता। इंग्रजांचा कालखंड जरी असला तरी त्या काळात तमाशाला बापू खूप महत्त्वाचा हवं आणि तमाशा ही खऱ्या अर्थानं लोकांची त्यावेळची करमणुकीची कला होती। अशा उमाजी आणि बाबाजीच्या नगरीमध्ये आपण आलोय। तुमच्या पेडमध्ये बापू आपण आलेलो आहे। मला सांगा हे उमाजी आणि बाबाजी यांची जोडी कशी तयार झाली हो? ही जोडी अशी तयार झाली, गुरु नाना रामचंद्र पाटील मोराळेकरांनी हो बाबाजीला आशीर्वाद दिला, शिष्यत्व पत्करलं आणि नाना रामचंद्र पाटील निघून गेले। त्यावेळेला बाबाजीनं त्या विचार केला, म्हटलं आता तमाशा काढायचा म्हणून भिलवडीला उमाजी गुजरातच्यात म्हशी राखायला होता। मग भिलवडीला जाऊन बाबाजीने उमाजीला आणलं आणि पहिलं नाव भाषाचं देऊन उमा बाबाजी पेड सावळजकर तमाशा फड केला आणि तमाशा फड करून त्याचं उद्घाटन सिद्धोबाच्या देवळासमोर झालं। आता सिद्धोबाच्या देवळासमोर झाला, तमाशा चालू झाला। मग ती वंश परंपरा कशी ती थोडक्यात म्हणजे खरोखर त्या उमा आणि बाबाजींनी जो सिद्धोबाच्या देवळासमोर पहिला तमाशा केला, पुन्हा सावळज परिसरात तो गाजला, काही नंतर मोहना बट्टावाला आणि नंतर त्यांच्या पण पिढीनी तमाशा पुढे चालू केला, याच्यावर तुमची ही रचना आहे बरोबर आणि ती तुम्ही रचलेली आहे। हा म्हणा। पेड सिद्धोबाची छाया मावरी शासन काठी झाली खडी, उभा राहिली तमाशाला उमा बाबाची पहिली पिढी है जी 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 जी। नाना बयाजी साठे सयाजी, नाना बयाजी साठे सयाजी ढोल्या आणि सरदार गडी, चिमाजी आप्पा प्रसिद्ध ढोल्या सभेत फेकतो वग खडी, बजा सोंगाड्या हजर जबाबी काशिबा तुळशा सुरते गडी, हलगी वरची थाप बंडाची शंकर ढोल्या हात जोडी, शिवाजी मैलू भटा होऊनी सभेत गातो महुनाकडी, बाजीराव साठे पीटी मास्तर गाताना चुक सुर शेडी। आता हे झालं पेडचं। मग पेड आणि सावळज एक आता तमाशाला नाव दिले आणि पेड सावळज ह्या भनी भनी गावांची नाव होती, भनी भनी। मग तिथनं पुढं पेड सावळज गावची जोडी, तमाशा सागरी डोले होडी, उमा बाबाची पहिली पिढी शब्द कवीची रसगोडी है दी 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 दी। शीघ्र कवी रत्न बाबांची कवी अमृताची गोडी, महुना बटाव वगली हिला देशात लावली पहिली गुढी है दी 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 दी। उमा बाबाचा आशीर्वाद मागे चिमा तातोबाची जोडी, चिमा तातोबा दुसरी पिढी कलंगी तुऱ्याची छेडाछेडी है दी। पट्टे बापू संग केली बारी त्याची उडवली वावडी, पट्टे बापूला काकण घालून नेसवली साडी धनवडी है दी 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 दी। शंकर मारुती तिसरी पिढी निघाली तमाशा रथगाडी, जयवंत बाबू हिरा श्यामराव उभा येत जोडी दी 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 दी। किसन सुगंधा रामशाहीर बंधू प्रीतीच भौगोडी, लाला पठाण अशोक तानाजी तमाशातले खेळगडी दी 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 दी। पिंटू कांबळे रमेश फाळके पेडकर शिवा संभा जोडी, लता लंका जयसिंग मास्तर हीच आमची पाचवी पिढी है दी 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 दी। शीघ्र कवी रत्न बाबांची पेड नगरी कापूर गंगे थडी, शाही रामहरी भाट पेडकर नम्रतेनं हात जोडी है जी।
बापू खूप सुंदर. तुम्ही 5 पिढ्यांचा तमाशाचा इतिहास एका या रचनेमध्ये व्यक्त केलेला आहे. ज्या मराठी तमाशा परंपरेमध्ये उमाजी आणि बाबाजी यांनी पहिला लोकनाट्य तमाशा 1860च्या 50च्या दरम्यान सुरू केला, तिथून ते जवळजवळ आत्ता 2000 सालापर्यंत जे कलावंत होऊन गेले. मला एक खरोखर एका गोष्टीचं कौतुक आहे की उमा बाबाजीचा पहिला फड झाला तेव्हा सगळ्या कलाकारांची तुम्ही नावं घेतली. ही नावं कशी काय आली हो तुमच्याकडं? ही नावं अशी त्यावेळेस खेळगडी होतच. हो, आता एखादा आहे पेड सावळं गाव तिथं शोधोबा देव अप्पा ढोल वाजवी तात्या उत्तर दे म्हणे वाघा पुढल पल कशी शेळी येसू दिवट्या सभेमध्ये खेळी. उमा बाबाजी कवी फैना अप्पा तात्यामध्ये बाळताना चंद्रू नाच्या सभेमध्ये आहे ना. हा, त्या रचनेमध्ये त्यांनी जी नावं घातली होती ती तुम्हाला मिळाली. ती मिळाली. आता चंद्रू नाच्या देखणं होता ती भयंकर बायका लाज होत होते त्याच्याकडे बघून. हा, आता हा चंद्रू नाच्या म्हणजे उमाजी कांबळे आणि बाबाजी साठे यांच्या परंपरेतले जे बाबाजी साठे तुम्ही कवी आहेत की ज्यांनी मोहना बटाव रचला, जे पेडचे आहेत, त्यांचा मुलगा कोण? चंद्रू साठे. नाही, ही कसं आता इथे परंपरा पडली ती चंद्रू साठे. चंद्रू हा गुजराचा पोरगा. बर. मग ते बाबाजी जवळ त्याला तमाशाचा नाद होता. बाबाजी जवळ याचा म्हणला मला तमाशातलं शिकवा की. अरे म्हटलं तर काय लय देखना पुतळा आहेस म्हणला तू पुरुषाचे कपडे घातले तर बाईसारखा देखना दिसतोय म्हणले. तू आता ह्यातलं काय शिकणार? तुम्ही सांगाल ती मला तुम्ही शिकवाल ते मी शिकेन. मग म्हणजे तू नाच्या हो. मग कबूल केलं. मग ते नाच्या झाला, ते नाच्या चांगलाच नाच्या झाला, पट्टी झाला. ज्या काळामध्ये 19व्या शतकामध्ये तमाशामध्ये स्त्रिया नव्हत्या आणि तमाशामध्ये नाच्या म्हणून काम करणारा पहिला तरुण होता. आणि हा ताच्या कसा होता तर नुकतंच मिसरूट न फुटलेला, हा देखना आणि कवळा 16-17 वर्षाचा असं वर्णन केलंय नाच्याचं. आणि स्त्रियांच्या सगळे हावभाव आणि स्त्रियांच्या सगळ्या अदाकारी हा पुरुष नाच्या करायचा आणि त्यामुळं तमाशाला खरी रंगत यायची. मग खरी रंगत म्हणजे त्या नाच्याच्या जीवावर तमाशा होता पेड सावळचा. चंद्रू नाच्या आहे, पायी नाही काय नाही, पहिला नाच्या त्यो. आणि मग नाचे झालं. मग मी बी नाच्या झालो, गुलाब तासगावकर झाला, पुन्हा तुम्हाला सांगतो शामराव पाचेगावकर लंकाचा बा तो नाच्या झाला. हे सगळं 60च्या दरम्यानचं तुम्ही सांगताय, बरोबर आहे. आणि हा चंद्रू नाच्या कसा आला म्हटला हो? मी तर असं म्हणत होतो की तो चंद्रू साठे असं त्याचं नाव आहे, पण प्रत्यक्ष तो बाबाजीचा मुलगा नाही. तोंडारी चांगलं असू द्या, पण तो बाबाजीचा मुलगा नाही. त्याचं लग्न झालं नाही बाबाजीचं. तर बरोबर. महत्वाचा मुद्दा. ब्रह्मचारी माणूस तो. बर. वशाट न खाणारा. अगदी म्हणजे ब्राह्मणासारखं वागणं त्याचं होतं. आणि मराठीतला तमाशातला पहिला कवी म्हणायला काही हरकत नाही की ज्यांनी असंख्य रचना रचल्या आणि सावळच्या तमाशा परंपरेत गायल्या गेल्या. आणि उमाजी नावाच्या भाच्यानं त्या सगळ्या तात्यानंही त्या लोकांच्या पर्यंत पोहोचवल्या. त्यांच्या वगा अनेक वग आहेत, ते वग आपण म्हणणीतले नंतर घेणारच आहे. पण बापू, हा चंद्रूचं तुम्ही काहीतरी सांगत होता हो? चंद्रूचा तो गुजराचा पोरगा बाबाजी जवळ आला तमाशा बघून. म्हणलं मला तमाशा आवडतोय, मला काहीतरी तमाशाचं शिक्षण द्या. आणि मग म्हणजे अरे यातलं आता गड्यातलं काय करणार आहेस का तू? नाही, देखना पुतळा आहेस म्हणलं, बाई सुद्धा तुझ्या सौंदर्य पुढे लाजल असं तुझं देखणं रूप आहे. तू म्हणजे नाचे होतील का? तुम्ही सांगाल ते होतो. मग त्याची कबुली ऐकल्याबरोबर बाबाजीनं त्याला बोलणं, चालणं, नाचणं शिकवलं, हे शिकवायला सुरुवात केली. आणि अलीकडचे लोक काय म्हणते, तो बाबाजीचा पोरगा, तो माझे ते गुजराता माणूस, त्याला इथं आई वडील कुठलं? हा चंद्रू नाच्या. आणि आपलं मग चंद्र सोंगाड्या होता की असा हातनूचा. बरोबर. पण तो चंद्र आमच्या देखतचा. हो, ते अलीकडचे अलीकडचा. बरं, काय मग त्याने किती दिवस त्या चंदू नाच्यानं काम केलं त्यांच्यात? ती सीमा तातोबान चंदू एका जीवाची ती गजून होती. मग उमा बाबाजीचा तमाशा, उमा बाबाजी पेड सावळकर तमाशा फड. मग त्या पोराशी काम करायला बाबाजी, अरे तुम्ही काम करा, आज ना उद्या तुम्हाला तमाशा करावा लागेल, काम करा तमाशातली. मग ती मौना बटाव वग, पुन्हा तुम्हाला सांगतो रुसवा, पुन्हा लक्ष्मी, पुन्हा पाताळची नागकन्या, उपकाराची फेड, असं जवळजवळ बाबाजीचं 13 वग. मग त्या प्रत्येक वगाची माहिती त्या पोराशनी दिली. अशी माहिती देत देत पोरांचा तमाशा तयार झाला असं कळलं बाबाजीला. मग उमाजीला म्हणला, उमाजी आता माझं 90 वर्षाचं वय आहे, तू बी आता म्हणला
जास्तीत जास्त 5-7 वर्ष काम करतील. हा. तुझं बी वय झाले म्हणले 70-77च्या पुढे. हा. तर आता म्हणले असं करूया, हा. त्या पोराशीच तमाशा काढून देऊया. हा. मग उमाजी म्हणला करूया की मामा तसं. हा. बर मग ठीक आहे. मग उमाजी म्हटला उद्घाटन तमाशाचं कुठं करायचं, हम्म. तर या. हा. सावळदला करायचं म्हणजे. हा. सावळदला करायचं म्हटल्यावर ठीक आहे. मग उमा बाबाजी पेड सावळदकर हा. तमाशा मंडळ हा. यांच्या आश्रयाखाली दुसरी पिढी तयार झाली. दुसरी पिढी हम्म. यांच्या आश्रयाखाली चिमा तातोबा पेड सावळदकर तमाशा फड हम्म. असा तो तमाशा फड तयार झाला. आणि त्याचं सावळदं सिद्धोबाच्या देवळा पुढं उद्घाटन केलं. आणि उद्घाटन ज्या दिवशी झालं त्या दिवशी कुमट्याची सुपारी आली. हा. कुमटे आपल्या कापणवारी हाय काय हाय. हा. मग कुमटे सुपारी आली, ठरली, सुपारी घेतली. जावा म्हणले तुमचं, बाबाजी म्हणले अरे तुमचं उद्घाटनच चांगलं झालं. हा. उद्घाटन झाल्याबरोबर तुम्हाला सुपारी आली. हम्म. जावा म्हणले सुपारी चांगली करून या. हम्म. आणि उमा तू जा पोरांच्या बरोबर. हम्म. ती काय जातो. मग त्यावेळेला बाबाजी पेडला आले, थांबले. आणि तो तमाशा कुमट्यात चालू होता हम्म. या दुसऱ्या पिढीचा. हा. मग तिथं बुधगावकर सरकारची माणसं सरकारी हम्म. ती बघायला आलेली. हम्म. ती तमाशा बघितला आणि आवडला त्यांना. हम्म. आणि जाऊन राजाला सांगितलं म्हणजे महाराज तमाशा एक नंबरच म्हणले. बाईजी त्यांच्यात अशी देखणी आहे. हम्म. तुमची राणी म्हणलं तिच्या दसपटीनं सुद्धा नाही म्हणला देखणी. हम्म. असली देखणी बाई आहे म्हणली, बोलायचं काम नाही. हम्म. आणि मग तो तमाशा आपल्या राजवाड्यात झाला पाहिजे. जावा ताबडतोब सांगून या, संध्याकाळी तमाशा इथं ठेवा. मग ती तमाशा आपला निघायचा गावात एवढ्यात जाऊन भिडली. ए तातोबा, ए चिमाजी, त्या बाईचं नाव घेत नव्हती हा. बाईच. हा. मग चला म्हणजे बुधगावला सरकारच्या पुढे तमाशा. मग तातोबा म्हणला चिमा तात्या, चिमा म्हणला आपा किती भाग्य मोठं आहे म्हणलं आपलं. हम्म. बाबाजीने आपलं उद्घाटन करून दिलं. हा. पहिलाच तमाशा आपला कुमट्यात झाला तर महाराजांची सुपारी आपल्याला मिळाली. बुधगावकर सरकार. हा. बुधगावकर सरकारांची सुपारी मिळाली. किती भाग्य मोठं आहे. मग लगेच ती तिघजण बुधगावच्या राजवाड्यात आली. त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था केली, सगळं झालं. मग दिवस पहिले तमाशे दिवस मावळताना सुरू, हा. दिवस उगवताना पण. हो. ती तमाशाचं टायमिंग हा. होतं. ते टायमिंग नाही काय नाही. हा. मग जेवण खाणं झालं. संध्याकाळी तमाशा राजा राणीवर बसल्याची सज्जावर आणि तमाशा खाली सुरू झाला. मग त्यांनी वग लावला रुसवा. हम्म. रुसवा वग लावला. तो वग निम्म्यात आला तर ते रुसव्याच्या बायकोचं काम करत होते तो चंद्रुनाच्या. हा. मग ते झालं रुसवा निम्म्यात वग आला तर बुधगावकर सरकाराची राणी तिथनं जी उठली, खाली आली, ती तमाशा फडाजवळ जाऊन बसली. हा. ती राजा तमाशा बघण्यात दंग. हा. आणि तमाशा संपल्याबरोबर राणी कुठे बघतो, राणी कुठे आहे. हा. राणी खाली तमाशा हा. बघितल्याबरोबर लगेच तुझं नाव काय. तातोबा. सगळं नाव सांग. तातोबा शंकर कांबळे. तुझं नाव. चिमाजी सयाजी साठे. हा. कुठला. मी पेढेचा. मी फक्त डोलच वाजवतो म्हणतो एवढं. असं ती चिमाजीने सांगितलं. तुम्हाला म्हणला अन्न पाणी वर्ज 1 महिन्याची सक्त मजुरी शिक्षा. हा. हा. ताबडतोब म्हणला याला नेऊन कैदखान्यात टाका. कैदखान्यात टाकलं. मग तिथं ती चंद्रुनाच्या एकटाच राहिला की तिथे. हा. टाकल्याबरोबर राणी उठली. ती चंद्रुनाच्याच हात धरला. हा. बाई चला म्हणली माझ्या महालात तुम्ही जावा. हा. मग महालात आणली. ती म्हणली पातळ हलका आहे. पातळ मी ती घडी टाकली आणून राणीनं हा. त्या चंद्रू पुढं. हा. बदला म्हणली बाई तुम्ही. अहो इतकं देखणायचा एखादा राजकुमार म्हणली तुम्हाला करून घेईल आणि कशाला म्हणली असलं काय करताय. राजकुमार म्हणली मी माझ्या भावाला आमंत्रण देते तुमच्या बरोबर लग्न करण्याबद्दल. तर ते म्हणला आईसाहेब म्हणला मला लग्न करून घेता येणार नाही. का. मी लग्न करून घेतलं की 2 तमाशगिराची उपाशी मरतील म्हणली. अगं पण असं का. ती राणी म्हणते तसं नाही म्हणली मला लगीन करून घेता येत नाही. ती म्हणली दोघं भाऊच आहेत माझं. लबाड बोलला चंद्र. ती माझं दोघं भाऊच आहे. त्यांच्यासाठी मला मी लगीन करून घेतलं नाही म्हणजे मी असेच कुमारी राहायचे. बरं ठीक आहे रा पातळ नेस. मग म्हणली मी म्हणली कोणासमोर असं पाताळ नेसत नाही. माझी मी एकटी असली म्हणजे पाताळ नेसते. आणि तिथे कसं
तिथं म्हणली पडदं करते ती माझ्या भोवतली आणि मग मी पाताळ निसती. मग तुम्ही बरोबर बाहेर जावं, मी पाताळ निसती. मग ती राणी बाहेर गेली, दार लावून घेतलं. चंद्रू नाचा पाताळ निसून तयार होऊन बसला. या आई साहेब म्हणल्यावरती दार उघडून आली. ती मागं पुढं न बघता मिरच्या, मीठ, काय काय दृष्टीचं सामान आणलं आणि त्या चंद्रूवरनं उतरून टाकून दिलं. तुला दृष्ट होईल म्हणली, किती भारी पातळ गोड झालं म्हणली. बस आता आपण दोघी इथं जेवायचं, खाणं पिणं आपलं इथंच, मी आता कुठं जायचं नाही, बस बस म्हटल्याबरोबर ती तुरुंगात आणि ही राणीजवळ बसलाय चंद्रू. तोपर्यंत उमाबाबाजीला बातमी लागली. अरे म्हणला पोरं तुरुंगात अडकल्या, ती अन्न पाणी वर सक्त मजुरीची शिक्षा, म्हणजे पोरं जगतील का म्हणले. 21 दिवसात माणूस जगत नाही. आणि पोरं म्हणले महिन्यात मडीच आणावी लागतील माघारी. पोरं मेली की म्हटलं तमाशा मेला सगळा, म्हटलं संपलं सगळं. चल म्हणलं म्हणजे आपण बुधगावला जाऊया. मग ही दोघं जण मावळ भाचं येऊन बुधगावकर सरकाराला रामराम घातला. सरकार म्हणले पोरं आमची तुरुंगात आहे ती म्हणून आले, त्यांना दिलेली शिक्षा योग्य आहे आणि ती शिक्षा त्यांनी भोगलीच पाहिजे. तसं करू नका साहेब. राजे म्हणले माझं गरीबाचं ऐका. बाबाजी म्हणले माझं गरीबाचं ऐका, तुम्ही द्या, फाशी द्या किंवा तुरुंगात घालून ठेवा, तो प्रश्न नाही माझा. फक्त एक दिवस आजची रात्र त्यांना तमाशा करू द्या, एवढी परवानगी मी तुमच्याकडे. शेवटची इच्छा त्या पोरांची तृप्त करतो. मी तमाशा बघतो आणि मग म्हणलं तुम्ही पोरं मेले म्हणून माझा मी इथनं जातो. मग ठीक आहे म्हणले राजा. लगेच जासोदासने लावून दिलं. म्हणजे सोडा त्या दोघांना. सोडलं. त्या दोघांनी बाबाजीचं दर्शन घेतलं. तो राजा म्हणलं शेवटचं दर्शन आहे तुमचं. राजा म्हणजे राजा, दल आलं. मग शेवटचाच हा तुमचा दर्शन घ्यायचा योग आहे. चला म्हणजे जावा, जेवण खाणं करा आणि तमाशाची तयारी करा. मग तमाशाची तयारी करताना चंद्रू नाचाला ती राणी जोडना. अगं म्हणजे तू बसतो, काय करायचं करू देत. मी बसून म्हणजे तिथं कसं